ऑइल ऍप्लिकेटर छान वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं आणि आपण पाहिजे त्याप्रमाणे आपण फिटिंग करायचं आहे. केस लांब असतील त्याप्रमाणे आपण अप्लाय करायचं सिरम आणि खरंच वर्क कर, हलक्या हाताने करायचं, इतकं इझिली डिटँग. ऑल वेलकम बॅक. तर आज मी हेअर केअर रुटीन करणार आहे आणि त्याचसोबत मी तुमच्यासोबत हे सुद्धा शेअर करणार आहे की मी कोणते टूल्स किंवा प्रोडक्ट्स यूज करते खास करून केसांसाठी, आणि केलेच पाहिजेत कारण आपले केस असतात ते एकदम सॉफ्ट सुद्धा राहतात. सो लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. फॉर हेअर ऑइलिंग आय एम गोइंग टू यूज दिस टूल्स ऑर प्रोडक्ट यू कॅन से. आता फर्स्ट वन हे प्रत्येकांकडे अवेलेबल असेल. आता ह्याच्यावरचं जे झाकण आहे दिस इज मोस्ट युजफुल. आता ह्याच्यामध्ये ऍड ऑइलिंग ऑइल, कुठलंही ऑइल आपण ऍड करू शकतो आणि मग ड्रिप होतं ऑइल ह्याच्या थ्रू आणि मग आपण हे स्काल्पला असं अप्लाय करू शकतो. सो हे मी मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा घरी असते तेव्हा आय जस्ट यूज दिस वन. नेक्स्ट वन इज दिस स्मॉल ऑइल ऍप्लिकेटर. कधी ट्रॅव्हलिंग करायचं असेल किंवा स्टे करायचं असेल कुठे, आय जस्ट गो विथ दिस टूल आणि खूप खूप मस्त आहे. आता इथे दिलेलं आहे मेजरमेंट की किती क्वांटिटी घ्यायचं आहे ऑइल आपल्या केसांना लावण्यासाठी आणि यूज करू शकतो. आता त्याचबरोबर इथे हे दिलेलं आहे ड्रिपसाठी आणि मग आपण स्काल्पला अप्लाय करायचं आहे आणि यूज करू शकतो. आणि त्याचसोबत इथे हे झाकण सुद्धा दिलेलं आहे जेणेकरून एक्स्ट्रा जर ऑइल राहिलं तर ते आपण व्यवस्थित स्टोअर करू शकतो आणि पडणार नाही. तर असं काही हे छोटंसं आहे. इट्स टू अफोर्डेबल, इतकं पण महाग नाहीये. बट काही केसांना अशा गोष्टी ज्या लागणाऱ्या असतात त्या आपण यूज केल्याच पाहिजे, बिकॉज आफ्टर ऑल आपले केस आहेत आणि आपण केसांची काळजी घेतलीच पाहिजे. सो नाव आय एम गोइंग टू डू माय हेअर ऑइलिंग. आता इथे मी केसांना स्प्लिट केलेलं आहे अँड देन आय एम गोइंग टू अप्लाय इट ऑल ओव्हर माय हेअर. तर सर्वात आधी हे मी यूज करते अँड लेट मी शो यू हाऊ इट वर्क्स. तर इथे कोणतं पण आपण ऑइल घेऊ शकतो. DIY ऑइल अवेलेबल आहेत इंटरनेटवरती, ते आपण यूज करू शकतो किंवा मग ऑइल सुद्धा यूज करू शकतो. आता जे अवेलेबल आहे सध्या, सो दॅट आय एम गोइंग टू यूज. आणि ह्याच्यामध्ये फिल करायचं आहे, जेवढं लागेल तेवढंच मी फिल करणार आहे अँड देन आय एम गोइंग टू अप्लाय इट ऑल ओव्हर माय हेअर. हे लावायचं आहे अँड हे असं ड्रिप होतं. यू कॅन सी हे असं ड्रिप मस्त झालेलं आहे. आता फायनली आय एम गोइंग टू अप्लाय इट. जेव्हा आपण हे हेअर ऑइल ऍप्लिकेटर यूज करतो आपल्या स्काल्पला सुद्धा व्यवस्थित ऑइल लागतं ऍज कम्पेअर्ड टू आपण जेव्हा हाताने ऑइल लावतो, कारण पूर्ण मुळांपासून ते केसांना हेअर ऑइलिंग लागतं. साईडला मी ऑइलिंग केलेलं आहे. आता ह्या साईडचा जेव्हा ऑइल लावायचं आहे तेव्हा मी हे वापरते छोटस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे मेजरमेंट की तुम्हाला केवढं लागेल त्याप्रमाणे आपण ऑइल घ्यायचं आहे यामध्ये. तर जेवढं लागेल तेवढंच मी ह्याच्यामध्ये यूज करणार आहे आणि मग हे बंद करून ह्याला मस्त असं खालून ड्रिप होतं हे आणि अप्लाय करायचं आहे. दाखवते. हे छोटंसं आहे पण खूप युजफुल आहे आणि मसाज सुद्धा व्यवस्थित होतो चांगला याने. तर इथे माझं हेअर ऑइलिंग करून झालेलं आहे आणि हेअर ऑइल केल्यावरती आपण हेड मसाज सुद्धा केला पाहिजे. तर त्याच्यासाठी इथे मी हे टूल यूज करते. दिस प्रोडक्ट इज माय पर्सनल फेवरेट, कारण जेव्हा आपण ऑइलिंग करतो तर ते एब्झॉर्ब सुद्धा झालं पाहिजे आपल्या केसांमध्ये आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप छान होतं जेव्हा आपण हे हेड मसाज यूज करतो. आता ह्याचा वापर कसा करायचा आहे, तर सर्वात आधी ह्याला ऑन करायचं आहे आणि कुठल्या स्पीडमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करायचं. आता हे रेड मध्ये आहे तर स्लो स्पीड मध्ये आहे. ग्रीन जेव्हा होतं तेव्हा ते हाय स्पीड मध्ये होतं. डिपेंड्स अपॉन आपल्याला कसा स्पीड आपण म्हणजे कंट्रोल करतो आपल्या केसांना. आणि आपलं जे टेक्स्चर आहे केसांचं ते सुद्धा चांगलं होतं आपण जेव्हा मसाज करतो. आता कसं करायचंय लेट मी शो यू. तर हे मोशन मध्ये ह्याला फिरवायचं आहे, एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे. आता याची जी प्राइस आहे ती खूप स्वस्त आहे. ते मी साईडला मेन्शन करेल. इट कॉस्ट मी अराउंड फॉर ₹300 आणि खूप स्वस्त आहे. 300च्या रेंजमध्ये पण आहे, 600च्या रेंजमध्ये पण आहे. आता मी इथे ऑफरमध्ये घेतलेला त्याच्यामुळे मला स्वस्त मिळालेलं आहे. जेवढे मी प्रोडक्ट्स दाखवणार आहे तुम्हाला रिगार्डिंग अबाउट दी हेअर केअर, ते सगळे युजफुल आहेत आणि आपण यूज केलेच पाहिजेत. ते मस्त काम एकदम रिलॅक्स वाटतंय. आता इथे मी हेड मसाज करतेय अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट प्रोडक्ट. इथे माझं हेअर स्काल्प मसाज करून झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप इज हेअर ऑइलिंग नंतर हेअर स्पा.
सो हेअर स्पा साठी इथे मी हेअर स्पा कॅपचा वापर करते. आता हेअर स्पा कॅपचा आपण का वापर केला पाहिजे, कारण आपलं जे केस असतात, जर आपण ऑइलिंग केलं असेल किंवा हेअर मास्क अप्लाय केला असेल केसांवरती, तर तो ऍब्झॉर्ब व्यवस्थित होतो. नेक्स्ट इज आपल्या केसांमधला जो फ्रिझीनेस असतो तो सुद्धा व्यवस्थित होतो. खूप फायदे आहेत जेव्हा आपण हेअर स्पा कॅप अप्लाय करतो आपल्या केसांवरती, कारण ते डीप नरिशमेंट सुद्धा मिळतं आपल्या केसांना. आता याचा वापर कसा करायचा, लेट मी शो यू. तर हे असं इथे कव्हर दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती हेअर कॅप सुद्धा लावू शकतो आणि मग अप्लाय करू शकतो आणि मग हे त्याच्यावर लावायचं आहे, किंवा असं सुद्धा आपण लावून ठेवू शकतो. आता कमीत कमी जेव्हा आपण हेअर स्पा करतो तर हेअर स्पा कॅप किती वेळ ठेवला पाहिजे, कमीत कमी 15 मिनिट्स इनफ आहेत हेअर स्पाला. आणि त्याचबरोबर आपण ह्याला किती वेळा यूज करू शकतो, इथे मी मंथली यूज करते. डिपेंड्स अपॉन माझ्या केसांमधला जो स्ट्रेंथनेस किंवा फ्रिझीनेस असेल त्याप्रमाणे मी यूज करते. आता याचा वापर आहे, इथे हे असं प्लग दिलेलं आहे, हाय मीडियम टू लो टू हाय स्पीड मध्ये. ह्याला वर घेऊन जायचंय, जेवढं आपल्याला स्टीम द्यायचंय आपल्या केसांना तेवढं आपण देऊ शकतो आणि जेवढा आपला केस सुद्धा कॅरी करेल ती स्टीम त्याप्रमाणे आपण करायचं आहे. सो आता मी हे हेअर स्पा कॅप लावणार आहे 15 मिनिटसाठी अँड देन आय विल मीट यू. इथे मी बन बांधून घेतेय आणि रबर बँडच यूज करायचा आहे. कधी पण आपण जेव्हा हेअर स्पा कॅप लावतो तेव्हा क्लिप अवॉइड करायचे, आणि हे प्रिकॉशन साठी मी सांगते, कारण इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला शॉक सुद्धा लागू शकतो क्लिपमुळे. सो आय एम जस्ट युझिंग दिस क्रंची आणि बन बांधणार आहे. आणि बन बांधल्यावरती आय एम गोइंग टू यूज दिस कॅप फॉर 15 मिनिट्स. जेवढं आपल्याला फिटिंग पाहिजे त्याप्रमाणे आपण फिटिंग करायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण केसांना आपलं आपण जे ऑइल लावलंय ते बरोबर ऍब्झॉर्ब होतं आणि आपले केस आहेत ते एकदम शाईन होतात, मस्त वाटतात एकदम जेव्हा आपण हेअर स्पा करतो तेव्हा. आणि जेव्हा मी हेअर स्पा करून झाल्यावरती, हेअर वॉश करून झाल्यावरती सुद्धा दाखवणार आहे की केस कसे दिसतात. सो फायनली इकडे मी माझे केस हेअर स्पा करून झालेला आहे आणि मस्त घाम सुटलेला आहे, पाणी सुटलेलं आहे केसांमध्ये, म्हणजे ऑइल ऍब्झॉर्ब झालाय. आता मी इथे 1 तासानंतर हेअर वॉश करणार आहे. सो इथे मला एक सांगायचं की जेव्हा आपण ऑइलिंग करतो किंवा हेअर स्पा करतो तर कमीत कमी आपण 1-2 तास थांबलं पाहिजे आणि मग केसांना वॉश केलं पाहिजे. त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो. सो मीट यू आफ्टर 1 आवर. सो आफ्टर हेअर ऑइलिंग मी इथे हेअर वॉश केलेले आहेत, एकदम सॉफ्ट झालेत. बट आपण ही चुकी करतो, जेव्हा आपण हेअर वॉश आपण कोणता पण टॉवेल यूज करतो आणि यूज केल्यामुळे आपले जे केस आहेत ते सुद्धा तुटतात, तर त्याच्यासाठी इथे मायक्रो फायबर टॉवेलचा वापर करायचा आहे. हा खूप सॉफ्ट आहे आणि त्याच्यामुळे आपले जे केस असतात ते सुद्धा तुटत नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो, जेव्हा आपण हेअर वॉश करतो तर आपल्याला कधी किचनमध्ये काम करावं लागतं आणि आपले जे केस असतात ते गळतात सुद्धा आणि मग कुठे पण पडतात. तर आपण बेस्ट ऑप्शन इज मायक्रोफायबर टॉवेल. आता याचा वापर कसा करायचा, इथे मोठं असं दिलेलं आहे. जेवढे आपले केस लांब असतील त्याप्रमाणे आपण यूज करायचं आहे. तर पहिले केस आहेत ते पुढे घ्यायचे आहेत आणि हे मागच्या साईडला येईल, हे जे बटन आहे जेणेकरून आपण अटॅच करू शकतो. तर असं काही हे, आता हे माझे केस ओले आहेत, दाखवण्यासाठी इथे मी हे ओले ठेवलेत आणि हे असं जेवढे आपले केस आहेत त्याप्रमाणे आपण ह्याला फोल्ड करून मग हे जे दिलेलं आहे बटन, हे रबर जसा दिलाय हे मागे लावायचं आहे अँड दिस इज डन. तर खूप मस्त आहे हे मायक्रोफायबर टॉवेल. एकदम व्यवस्थित आपले जे केस आहेत, केसातलं जे पाणी आहे ते ऍब्झॉर्ब होतं या टॉवेल मध्ये अँड फील्स सो रिलॅक्स. एकदम असं टाईट पण नाहीये, खूप मस्त. आपण कुठलंही काम करू शकतो आणि अर्ध्या 15-20 मिनिटात आपले केस आहेत ते सुकतात सुद्धा व्यवस्थित आणि थोडेसे ओलसर असतात पण नॉर्मली सुकलेले असतातच. सो मीट यू आफ्टर 15 मिनिट्स. सो माझे केस थोडेसे ओले आहेत, जास्त नाही आहेत, बट डॅम हेअर आहेत माझे. सो खूप फरक पडतो आपण जेव्हा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करतो. अँड त्याचसोबत इथे मी सिरम सुद्धा यूज करणार आहे. आता इथे थोडेसे माझे डॅम हेअर आहेत, तर डॅम हेअर वरतीच आपण सिरम यूज करायचं असतं. तर इथे मी स्ट्रिक्सचा सिरम यूज करते आणि ह्या सिरमने मला खूप यूज झालेला, माझ्या केसांना खूप बेनिफिट झालेला आहे. आता सिरमचा वापर आपण का करतो, कारण जेव्हा आपण बाहेर असतो किंवा स्कूटीवरून ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा जेव्हा पोल्युशन असतं त्याच्यामुळे आपल्या केसांना कोटिंग चांगलं मिळतं आणि गुंता जर असेल
तर गुंता आपला इझिली निघतो जेव्हा आपण हे सिरम अप्लाय करतो डॅम हेअर वरती. आणि त्याचबरोबर आपले जे केस आहेत ते सुद्धा शाईन होतात, स्मूथ होतात आणि फ्रीज फ्री होतात. सो ह्याचा यूज कसा करायचा आहे, आता इथे मी हे 2 पंप घेणार आहे आणि फक्त इथे आपल्या खालच्या पोर्शनलाच यूज करायचा आहे, इथे ह्या पोर्शनला नाही यूज करायचा आहे. तर हे 2 पंप घेतलंय मी आणि मग एकदम दोन्ही इथे स्लाइटली हेअरला हे करायचं. आपण जेव्हा थोडेसे ओलसर केस असतात तेव्हा जेव्हा आपण सिरम यूज करतो ना तेव्हा ते बरोबर लागतात, पण हे जेव्हा आपण ड्राय हेअर वरती जेव्हा सिरम अप्लाय करतो ना तेव्हा ते सिरम बरोबर लागलं जात नाही. म्हणून कधी पण जेव्हा आपण सिरम अप्लाय करतो ना तर मोस्ट ऑफ द टाइम आपण एकदम नॉर्मल, एकदम थोडेसे ओले असतील ना, एकदम एकदम डॅम हेअर असतात ना तेव्हा आपण अप्लाय करायचं सिरम आणि खरंच वर्क करतं. आणि मी हे यूज करते, मला खूप फायदा झाला या सिरमचा. आय जस्ट लव्ह द सिरम. सो आता ह्या केसांचा गुंता काढायचा आहे, तर गुंता काढण्यासाठी मी काय वापरते ते मी दाखवते. सो गुंता काढण्यासाठी इथे मी हा वुडन कोमचा वापर करते. दिस वुडन कोम इज माय पर्सनल फेवरेट. खूप खूप मस्त आहे, सॉफ्ट आहे आणि जेव्हा आपण केसांवरती फिरवतो तेव्हा आपला जो केसांमधला जो गुंता असतो तो सुद्धा पटकन निघतो. आता इथे माझे डॅम हेअर आहे, तर त्या डॅम हेअर वरतीच खालून मी डिटँगल करणार आहे माझे हेअर. वरून रूट पासून नाही करायचे आहेत, कारण आपण आपले जे केस आहेत ते डॅमेज करू शकतो. तर सर्वात आधी इथे हे हलक्या हाताने करायचंय, इतकं इझिली डिटँगल होत आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ऍक्च्युली द मेन थिंग इज मी पहिलं सिरम यूज केलं होतं अँड देन लेटर ऑन आय एम युझिंग दिस, आणि मी डॅम हेअर वरतीच यूज करणार आहे. एकदम इझिली व्यवस्थित निघतंय आणि मग त्याच्यानंतर रूट पासून वरून ते खालपर्यंत डिटँगल करायचंय. तर अशा वे मध्ये जर आपण जेव्हा आपल्या केसांचा गुंता काढतो तर तो पटकन निघतो सुद्धा आणि आपले केस आहेत, केस जास्त गळत सुद्धा नाहीत आणि आपले केस जास्त तुटत सुद्धा नाहीत. सो त्याच्यासाठी हा वुडन कोमचा वापर केला पाहिजे. सो गाईज, दिस वॉज माय हेअर केअर रुटीन. होप सो यू हॅव एन्जॉयड माय व्हिडिओ. तर अशा टाईपचे व्हिडिओज किंवा डिफरंट प्रोडक्ट रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत आणतच राहणार आहे. जर तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा असेल किंवा कोणता टॉपिक मधला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. सो टिल देन नाव बाय.